क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड। फोन नंबर 9423304274। हो वा देवा, चार वैवाटीच्या देवा, आज बालगोपाल मिळून सालावत प्रमाण तुला नारळ देता वाय, वल्या खोबऱ्याचा भाताचा नैवेद्य दाखवता वाय, तर मान्य करून घ्या आणि पोराबालर घुराढोळत मुला माणसा सुख संपदे, पावसा पाण्याची शेतापाण्याची भरभराट हो दे महाराजा। असं खणखणीत गाऱ्हाणं घालून कोतवडे गावातील धामेळेवाडीत सर्जनशीलतेचा उत्सव असलेली अनोखी गाव वाफ परंपरा धामेळेच्या माळावर पार पडली। यावेळी तांदळाच्या लुसलुशीत भाकऱ्या, भात आणि कुलथाची उकड अशा अत्यंत चविष्ट प्रसादाचा साऱ्या गावकऱ्यांनी मिटक्या मारत आस्वाद घेतला। कोकणात जितके सण तितक्या त्या सणांच्या विविध प्रथा आणि परंपरा, याच प्रथा परंपरांनी इथली लोक समृद्ध बनलेली आणि एकमेकांशी घट्ट एकोप्यानं बांधून ठेवलेली। कोकणातली शेती ही सुद्धा एक प्रकारचा उत्सवच, त्यामुळे या शेतीच्या उत्सवात प्रथा नसतील तर नवलच। अशीच कोकणातील विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील शेतकरी वर्गाची सर्वांग सुंदर आणि सर्जनशीलतेची पूजा करणारी प्रथा म्हणजेच गाव वाफ। मृग नक्षत्र लागलं की कोकणात भाताचा पेरा होतो, कधी कधी त्या आधीही धूळ वाफेचा पेरा पडतो। काहीच दिवसात राब रुजून येतो आणि सर्वत्र माळरानावर हिरवे ताटवे दिसू लागतात। एक बीज जमिनीत टाकावं, त्यावर मेघाचं पाणी पडावं आणि ते बीज रुजून यावं आणि त्यावर पुन्हा धान्य धरावं। हीच सृष्टीची सर्जनशीलता शेतकऱ्यांनी अत्यंत श्रद्धाभावनेनं पाहिली आणि तिला त्यानं ईश्वरी चमत्काराचं रूप मानलं आणि त्या सर्जनशीलतेची पूजा केली। ही पूजा म्हणजेच गाव वाफ। वाफ म्हणजे रुजलेल्या भाताचा वाफा। पावसाच्या आगमनानं रुजलेल्या वाफ्याप्रती साऱ्या गावानं मिळून केलेली कृतज्ञता म्हणजेच गाव वाफ। ही प्रथा अतिशय जुनी। गाव वाफ आणि नवरात्रोत्सवातील घट यात साधर्म्य पाहायला मिळतं। गाव वाफेला शेताची रुजवात करणाऱ्या निसर्ग देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त होते, तर नवरात्रोत्सवात ओले घट स्थापन करून त्यातून रुजलेल्या वाफ्याची 9 दिवस स्थापना होते। यातून शेतकरी बांधवांमध्ये नवनिर्मिती, प्रजनन या गोष्टीला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे दिसून येतं। गाव वाफ अर्थात सर्जनशीलतेची पूजा करणारी ही परंपरा रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील धामेळेवाडीच्या माळावर नुकतीच पार पडली। गावकऱ्यांनी साऱ्या तयारीनिशी माळरान गाठलं, तेथे असलेल्या स्थानावर जागाजुगा साफसूफ केली आणि सगळे एकजुटीनं कामाला लागले। कुणी झपाझप जाऊन ती दगडांची चूल मांडली, कुणी लाकूड फाटा गोळा केला, कुणी भाताचा टोप चढवला, कुणी गावठी कोळदासाठी आंदण लावलं आणि सर्वात मोठं काम भाकऱ्या थापणं। त्यासाठी साऱ्या जणांचा थवा बसला आणि काही वेळातच पांढऱ्या धोट लुसलुशीत शेकडो भाकऱ्या थापून खुसखुशीत भाजून तयार झाल्या। त्यानंतर गावकरी मंडळी स्थानावर पूजेला लागली। स्थानदेवतेला, निसर्ग देवतेला आवाहन केलं गेलं। तिच्यापुढे नारळ विडा ठेवला, भात भाकऱ्या आणि कुलदाच्या उकडीचा खास नैवेद्य निसर्ग देवतेला ठेवला आणि वाडीच्या गावकऱ्यांनी साद घातली। सारे गावकरी धरतीला हस्तस्पर्श करून उभे राहिले। हो बा देवा, आज वया ठिकाणी उभं राहून तुझ्या समोर तुझी बालगोपाल लेकरं उभी आहे। सालाबाद प्रमाण तुला नारळ विडा तुला दिलेला आहे, तर मान्य करून घ्या। पोराबालात गुराढोळात मुला माणसात सुख संपत्ती देत, पैशा अडक्यात नोकरी धंद्यात यास दे, शेताबातात बरकत दे। तुझ्या आशीर्वादानं भाताचा पेरा केले, त्याला कोंबार फुटलेला आहे, त्याच्या पेरात ताकद भरून दाण्यान दाना पदरात घाल आणि पावसा पाणी याची बरसात करून सोन्याचे दिस दाखव, बरकत आणि संभाल कर रे महाराजा। असं खणखणीत गाऱ्हाणं निसर्ग शक्तीला घातलं गेलं। त्यानंतर साऱ्या महाप्रसादाचे गप्पा गोष्टी मारत वनभोजन पार पडलं। नुकत्याच पावसानं ओल्या चिंब तजेलदार झालेल्या माळरानावर साऱ्या गावकऱ्यांची पंगत बसली। प्रत्येकाच्या पत्रावळीवर भाकऱ्या, भात आणि कुळदाची उकड पडली आणि मिटक्या मारत अनोख्या पद्धतीनं वनभोजन बेहद्द रंगलं। ही माहिती रोहन मांडोकर यांनी दिली। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम, मखदूम, रत्नागिरी।